Welcome back for this series of lectures of engineering mechanics. In the last lecture yesterday, we have started for the unit number 3 from the section 1, that is analysis of pin jointed plane frames and plane trusses. Rather, we are going to study the analysis of trusses instead of the frames. Okay? And in that, we have discussed what is meant by truss, what is meant by frame, what is meant by two force member, and what is meant by multi force member. So can anybody will tell me what is meant by a truss, or when the structure should be said as an truss and when the structure should be called as an frame? कधी म्हणायचं एखाद्या स्ट्रक्चरला ट्रस आहे किंवा एखाद्या स्ट्रक्चरला फ्रेम आहे असं कधी म्हणायचं? बोला, हा कोणी सांगू शकेल का? कोणत्या स्ट्रक्चरला ट्रस म्हणायचं आणि कोणत्या स्ट्रक्चरला फ्रेम म्हणायचं? की दोन्ही सेम असतात? नॉन एक्सियल फोर्स होता. नॉन एक्सियल लोड जर का मेंबरवरती ऍक्ट होत असेल तर त्या स्ट्रक्चरला फ्रेम फ्रेम असं म्हणायचं. ओके. आणि जर का पूर्णपणे ऍक्सियल लोड ऍक्ट होत असेल तर ट्रस. ट्रस. म्हणजे ट्रस मधले मेंबर हे मल्टी फोर्स मेंबर असतात आणि फ्रेम मधले हे टू फोर्स मेंबर असतात. ट्रस मधले टू फोर्स असतात आणि फ्रेम मधले मल्टी फोर्स असतात. म्हणजे मल्टी फोर्स मेंबर जर का असेल ज्याच्यावरती नॉन एक्सियल लोड ऍक्ट होत असेल, म्हणजे फक्त त्याच्या काय म्हणतो आपण त्याला ऍक्सिसला, म्हणजे अलॉंग द लेंथ लोड ऍक्ट न होता जर का नॉन एक्सियल म्हणजे अलॉंग द लँजिट्युडनल ऍक्सिस लोड ऍक्ट न होता जर का ट्रान्सवर्स ऍक्सिस किंवा इतर कुठेतरी लोडिंग झालं त्याच्यावरती, तर तो आपला मल्टी फोर्स मेंबर असणार आहे. ओके. आणि तसा जर का एखादा मेंबर जर का असेल त्या ऑब्जेक्टमध्ये, तर तो ऑब्जेक्ट म्हणजे ते स्ट्रक्चर म्हणजे फ्रेम असणार. ह्युमन बॉडी कसलं स्ट्रक्चर आहे रे? ट्रस म्हणता येईल की फ्रेम म्हणता येईल? फ्रेम म्हणता येईल. ओके, राईट. सो the truss contains only two force members, that is axial loading, whereas the frame contains the non-axial loading also. Okay, that is a multi-force members. एक्झाम्पल सांगा बरं एखादं फ्रेमचं. स्पेक्ट. एक्झॅक्टली. हा. देन फ्रेम ऑफ द डोर. मोबाईल कव्हर. देन व्हॉट अबाउट द स्लॅब? आपला स्लॅब ट्रस आहे की फ्रेम आहे? फ्रेम. स्लॅबच्या वरती आपण बसलेलो आहोत किंवा आपला क्लासरूम आहे, समजा आपण फर्स्ट फ्लोअरला आहोत आणि सगळे बेंचेस वगैरे त्या स्लॅबवरती टाकलेले आहेत, म्हणजे तिथं आपला क्लासरूम आहे. त्यावेळचं जे स्ट्रक्चर असेल त्या स्लॅबचं, दॅट इज अन ट्रस अ फ्रेम. That will be the frame. Okay, because the load is going to act in a vertically downward direction at different locations. Okay, that's why it will be it is an example of a फ्रेम. टीव्ही फ्रेम. टीव्हीची जी बॉडी असणार आहे साईडची ती सुद्धा फ्रेमच आहे. ओके. सो नाव with respect to this we'll start for our further discussion. Those are the list of the textbooks and all those things, okay, that we have discussed in the beginning only. So now after understanding what is meant by truss and what is meant by frame, the next part which we are going to discuss is about an types of the truss. Okay. So in the types of the truss, first type is about the plain truss or the plain frame, or the space truss or the space frame. तर प्लेन ट्रस किंवा प्लेन फ्रेम म्हणजे काय म्हणता येईल रे? आपण कोप्लेनार, कॉन्करंट फोर्स सिस्टम, कोप्लेनार, नॉन कॉन्करंट फोर्स सिस्टम बघितलं होतं, आठवतंय का? येस सर. प्लेन ट्रस ऑब्लिक अ फ्रेम. सेम ट्रस तुमची प्लेन असू शकते किंवा फ्रेम तुमची प्लेन असू शकते. तर ज्या अनुषंगाने आपण कोप्लेनार फोर्स सिस्टम डिफाईन केलं होतं, ऑन द सेम लाईन्स, ऑन द सेम प्लॅटफॉर्म वी कॅन से द प्लेन ट्रस ऑर द प्लेन फ्रेम इज डिफाईन्ड. मग कसं सांगता येईल तुम्हाला? प्लेन ट्रस किंवा ट्रसला किंवा त्या फ्रेमला
प्लेन आहे असं कधी म्हणणार तुम्ही? किंवा हा, All forces are in a single plane. जर का ट्रस असेल, समजा आपल्याकडे ट्रायंग्युलर ट्रस आहे, ती परफेक्ट ट्रस असते. Suppose that this is a triangular truss with 3 members, and those are the reactions at the supports we'll consider. Okay, and whatever the loading is there, that loading is there at a apex, say A, this as a B, and this as a C. So for this truss, this load which is acting at a point A is a F, reaction at a B is a RB, reaction at a C is a RC, member AB, AC and BC all are lying in a vertical plane. बरोबर आहे का? तुमचा ट्रस इथं असा असेल हा ट्रायंग्युलर. ओके, इथं लोडिंग येत आहे, इथं रिॲक्शन आहे, इथं रिॲक्शन आहे, आणि इथं एक मेंबर आहे, इथं एक मेंबर आहे, तिसरा मेंबर इथं आहे. सगळेच्या सगळे एका व्हर्टिकल प्लेनमध्ये आले. ऑल ऍक्टिव्ह फोर्सेस, ऑल मेंबर्स अँड ऑल रिॲक्टिव्ह फोर्सेस किंवा रिॲक्शन्स किंवा सपोर्ट्स हे सर्वच्या सर्व जर का एकाच प्लेनमध्ये असतील तर त्या ट्रसला किंवा त्या फ्रेमला आपण प्लेन ट्रस किंवा प्लेन फ्रेम असं म्हणणार. ओके, याच्या विरुद्ध दुसरं म्हणजे अपोजिट लाईन्सला आपण बघितलं तर ते म्हणजे आपलं स्पेस ट्रस ऑर अ स्पेस फ्रेम. म्हणजे काय असलं त्याच्यामध्ये स्पेस ट्रस किंवा स्पेस फ्रेम मध्ये? कधी म्हणणार तुम्ही ट्रसला किंवा फ्रेमला ती स्पेस ट्रस आहे किंवा स्पेस फ्रेम आहे? All active and reactive forces are in डिफरंट प्लेन्स. जर का त्या ट्रसचा किंवा त्या फ्रेमचा एखादा मेंबर किंवा एखादी रिॲक्शन किंवा ऍक्ट होणाऱ्या लोडपैकी एखादा लोड जर का इतर सर्वांच्या प्लेनमध्ये नसेल किंवा तो वेगळ्या प्लेनमध्ये असेल तर त्या केसमध्ये त्या पर्टिक्युलर ट्रसला किंवा फ्रेमला आपण स्पेस ट्रस किंवा स्पेस फ्रेम असं म्हणतो. ओके, जसं की आपण इथं म्हटलं की हे जे आपलं दिसणारं स्ट्रक्चर आहे पहिल्या केसमधलं प्लेन ट्रसचं, हे म्हणजे आयडियल ट्रायंग्युलर ट्रस मी घेतलं, दॅट इज अ आयडियल वन, दॅट इज अ प्लेन, कारण एकाच प्लेनमध्ये हे सर्वच्या सर्व कॉम्पोनंट्स वगैरे येतात. ओके, तर मग स्पेस ट्रसमध्ये ते वेगवेगळ्या प्लेनमध्ये येतात. फॉर एक्झाम्पल जर का आपण ट्रायपॉड बघितलं, काल आपण जशी डायग्राम काढली होती, आय वुड लाईक टू गो फॉर इट वन्स अगेन. दिस इज अवर ट्रायपॉड स्टँड. ओके, हे एका प्लेनमध्ये झाले सगळे हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये, बरोबर आहे का? याचं एक लेग त्याचा इकडे कुठेतरी असेल, हा त्याचा समजा दुसरा लेग आहे आणि हा त्याचा तिसरा लेग आहे इकडं असा. ओके, हे सगळेच्या सगळे वेगवेगळ्या प्लेनमध्ये येतात. इथं ऍक्ट होणारा लोड पुन्हा वेगळ्या प्लेनमध्ये येतो. अशा केसमध्ये त्या स्ट्रक्चरला आपण स्पेस ट्रस किंवा स्पेस फ्रेम म्हणतो. आता या केसमध्ये लोडिंग जर का इथं आलं तर ती फ्रेम झाली. लोडिंग जर का फक्त आणि फक्त जॉईंटलाच असेल म्हणजे इथं असेल तर ते ॲक्सियल लोडिंग होणार, त्या केसमध्ये ते आपले ट्रस होणार. इलेक्ट्रिसिटीचे जे टावर असतात, इलेक्ट्रिसिटीचे टावर, दॅट इज अन एक्झाम्पल ऑफ अ स्पेस फ्रेम. फ्रेम आहे कारण तिथं लोडिंग हा ॲक्सियल आणि नॉन ॲक्सियल असतं. ओके, त्याच्यामुळे ती आपली स्पेस फ्रेम असते. आणि वेगवेगळ्या प्लेनमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल किंवा इन्क्लाइन प्लेनमध्ये त्याचा एक लेग असेल किंवा एक मेंबर असेल, दुसरा मेंबर दुसऱ्याच प्लेनमध्ये असेल. लोड ऍक्ट होणारा त्या तारांचा जो असतो, गाय वायरचा, तो वेगळ्याच प्लेनमध्ये असतो, हॉरिझॉन्टल प्लेनमध्ये असतो किंवा इन्क्लाइन प्लेनमध्ये असतो. सो सच स्ट्रक्चर्स आर कन्सिडर्ड ॲज अ स्पेस स्ट्रक्चर्स, दॅट इज अ स्पेस ट्रस ऑर अ स्पेस फ्रेम. प्लेन ट्रसमध्ये किंवा प्लेन फ्रेममध्ये सगळे मेंबर, सपोर्ट्स, रिॲक्शन्स, ऍक्ट होणारे लोड हे सगळेच्या सगळे एकाच प्लेनमध्ये असतात. मग ते व्हर्टिकल असेल किंवा ते हॉरिझॉन्टल असेल. त्याच्या विरुद्ध स्पेस ट्रस किंवा स्पेस फ्रेममध्ये सगळे मेंबर्स, ऍक्ट होणारे लोडिंग, सपोर्ट्स किंवा रिॲक्शन्स हे वेगवेगळ्या प्लेनमध्ये असतात किंवा सर्वजण एका प्लेनमध्ये असतात, फक्त ऍक्ट होणारा लोड वेगळ्या प्लेनमध्ये असतो. सगळे एका प्लेनमध्ये असतात परंतु ऍक्ट होणारा लोड जरी दुसऱ्या प्लेनमध्ये असेल वेगळ्या, तर त्या केसमध्ये त्या स्ट्रक्चरला आपण स्पेस स्ट्रक्चर म्हणणार. लोडिंग प्रमाणे ऍक्सियल लोडिंग असेल तर ते स्पेस ट्रस असेल, नॉन ऍक्सियल लोडिंग असेल तर ती स्पेस फ्रेम असणार. आलं लक्षात? Yes, sir. Okay. So whatever the things which we are going to have here or we are going to study,
दॅट इज रिलेटेड टू द प्लेन ओनली. आपण जे स्टडी करणार आहे ट्रसेसचा, त्या ट्रसेस आहेत त्या ट्रसेस म्हणजे प्लेन ट्रसेसचं आपण अनालिसिस करणार आहे. आपण स्पेस ट्रसेसचं किंवा स्पेस फ्रेमचं अनालिसिस करणार नाही आहे. ओके, आफ्टर दिस नाव विल गो फॉर द नेक्स्ट दॅट इज दिस इज अ जनरल क्लासिफिकेशन म्हणजे सुरुवातीचं झालं. नाव विल गो फॉर द ब्रॉड क्लासिफिकेशन ऑफ द ट्रसेस अँड द फ्रेम्स. तर ट्रसेस आणि फ्रेमचं क्लासिफिकेशन होतं ना मेनली 2 टाईपमध्ये केलं जातं. त्यातला पहिला जो टाईप येतो, आय वुड लाईक टू मेक एन अ ट्री डायग्राम हिअर. टाइप्स ऑफ ट्रस किंवा ट्रसेस म्हणूया आपण, ऑब्लिक फ्रेम. इट हॅज मेनली 2 टाइप्स, दॅट इज अ परफेक्ट अँड imperfect. Perfect truss or perfect frame, and a second one is a imperfect. ते परफेक्ट ट्रस कधी म्हणायचं किंवा इम्परफेक्ट कधी म्हणायचं, तर त्याच्यासाठी आपल्याकडे मॅथमॅटिकल इक्वेशन आहे. तर मॅथमॅटिकल इक्वेशन इन द सेन्स काय, परफेक्ट ट्रसमध्ये किंवा एखाद्या ट्रसला समजा आपण टेक्निकली बघूया, थोडंसं कॉन्सेप्ट बघूया. एखादी ट्रस, आता तुमच्या लक्षात आलं असेल की बाबा की ट्रस किंवा फ्रेम म्हणजे काय आहे. तर ट्रस किंवा फ्रेम म्हणजे काय आहे, तर वेगवेगळ्या मेंबरचं कॉम्बिनेशन आहे. वेगवेगळे मेंबर्स म्हणजे ते बीम्स असतील किंवा रॉड असतील किंवा वुडन प्लॅंक असतील किंवा लाकडाचे तुकडे असतील, हे ज्या वेळेस आपण एकमेकांना कनेक्ट करतो, जोडतो, त्यावेळेस तयार होणाऱ्या स्ट्रक्चरला आपण एकतर ट्रस म्हणतो किंवा एकतर फ्रेम म्हणतो. आणि यांचा वापर कशासाठी होतो ट्रसचा किंवा फ्रेमचा, तर सपोर्टसाठी किंवा काही उचलण्यासाठी. तर सपोर्ट इन द सेन्स काय, तुम्ही बऱ्याच वेळा आपल्या पत्रे टाकताना त्याच्या खाली पाईपचं नेटवर्क केलं जातं बघा, किंवा अँगलचं नेटवर्क केलं जातं, बघितलंय का. Yes, sir. पत्र्याच्या खाली त्याला सपोर्टसाठी कंपल्सरी अँगलचं, ज्याला आपण चॅनल म्हणतो, सी चॅनल असेल, एल शेप चॅनल असेल, किंवा आता सध्याला स्क्वेअर पाईप आहे, सध्याला नवीन ट्रेंडमध्ये स्क्वेअर पाईप आले, त्या एकमेकांना कनेक्ट करून तिथं खाली स्ट्रक्चर तयार केलं जातं, त्याच्यावरती नंतर पत्रे टाकले जातात. ते स्ट्रक्चर जे राहतं ते काय करतं, तर दॅट इज अ सपोर्टिंग टू दॅट रूफिंग मटेरियल. जो तुमचा मेटल शीट आहे, पत्रा आहे, त्याला ते स्ट्रक्चर सपोर्ट करण्याचा प्रयत्न करत आहे. तेच जर का आपण हे बघितलं, आपली लॉरी बघितली, त्याला आपण क्रेन म्हणतो. क्रेनच्या ठिकाणी सुद्धा पुढच्या बाजूला काय असतं, असं 2 मेंबर असतात, बरोबर, त्याला इंटरकनेक्टेड असे मेंबर्स असतात. ते सुद्धा काय आहे, एक ट्रस किंवा ती फ्रेम आहे, दॅट इज युज्ड फॉर लिफ्टिंग ऑर लोअरिंग ऑफ द मटेरियल उचलण्यासाठी किंवा खाली सोडण्यासाठी त्याचा वापर होतो. म्हणजे थोडक्यात ट्रस किंवा फ्रेमचा वापर हा एखाद्या ऑब्जेक्टला सपोर्ट देण्यासाठी किंवा त्याच्यावरती ठेवण्यासाठी किंवा त्याला उचलण्यासाठी किंवा खाली सोडण्यासाठी वापर केला जातो. हे म्हणजे ट्रस आणि फ्रेम आहे. मग ती ट्रस परफेक्ट कधी आहे, ती इम्परफेक्ट कधी आहे, तर जर का आपण टेक्निकली बघितलं तर त्या ट्रसला म्हणजे ज्याच्यामध्ये वेगवेगळे मेंबर जोडलेले आहेत, आडवे, उभे, वाकडे, आपल्या भाषेमध्ये म्हणजे हॉरिझॉन्टल, व्हर्टिकल, इन्क्लाइन, असे मेंबर ज्यावेळेस जोडलेले आहेत आणि ते जोडलेल्या मेंबरवरती जर का आपण लोड दिला, आपण त्याच्यावरती फोर्स अप्लाय केला आणि जर का अप्लाय केलेल्या फोर्समुळे ते स्ट्रक्चर कोलॅप्स होत नसेल, म्हणजे स्ट्रक्चर ढासळत नसेल, आपल्या भाषेमध्ये मेंबर बेंड होत नाहीत, वाकडे होत नाही आहेत किंवा मोडत नाहीत किंवा तुटत नाही आहेत, त्या केसमध्ये त्या स्ट्रक्चरला, त्या ट्रसला किंवा फ्रेमला परफेक्ट असं म्हणायचं. ओके, काल कोणीतरी एक्झाम्पल दिलं बघा, ते लहान मुलांचं 3 चाकाचं लाकडाचं ते हे असतं बघा, काय असतं, वॉकिंग म्हणतात ना त्याला, वॉकर म्हणतात ना, 3 व्हीलर वुडन फ्रेम, बरोबर आहे का, त्याला आपण वॉकर म्हणतो ना लहान मुलांचं. टॉय असते तिसरी एक प्रकारचं, काय असतं म्हणते, टॉय. हा सर, हा, टॉय असतो, बरोबर आहे का. आता तो टॉय आपण तयार केला, म्हणजे ते 3 चाकांचं व्हीलचं ते आपण लाकडी फ्रेम तयार केली ती, त्याच्यावरती तो लहान मुलगा बसला, ते तुटणार नाही त्याच्या ओझ्याने, बरोबर आहे का. ते त्याच्यासाठी परफेक्ट आहे. पण त्याच्यावर जर का आपण बसलो तर काय होईल रे आपण बसल्यानंतर ना. आय एम एक्सपेक्टिंग द आन्सर्स. आहे तसं राहील का स्ट्रक्चर ते तुटणार. म्हणजेच ते काय झालं, इम्परफेक्ट झालं त्या लोडिंगला. परंतु तो लहान मुलगा खेळत असताना त्याने त्याला उचलून खाली आदळलं त्या स्ट्रक्चरला तरी ते मोडत नाही, कारण तो तेवढा फोर्स लावतच नाही त्याच्यावरती. त्याच्या कॅपॅसिटी एवढा लावतो, परंतु तो लोड बिअर करण्याची कॅपॅसिटी त्या लाकडाच्या तुकड्यांमध्ये आहे.
ज्याच्यापासून ते बनवलेलं आहे तेव्हा त्याला आपण परफेक्ट असं म्हणणार. क्लिअर? म्हणजे टेक्निकली आपण एखाद्या ट्रसला किंवा फ्रेमला परफेक्ट आहे असं कधी म्हणणार तर त्याच्यावरती लोड अप्लाय केल्यानंतर ना ते जर का डिफॉर्म होत नसेल, त्याचा साईज शेप बदलत नसेल, चेंज होत नसेल तर त्याला आपण परफेक्ट असं म्हणणार. आणि इफ इट अंडरगोज द एनी सॉर्ट ऑफ द चेंज इन द साईज ऑर अ शेप then in that case we are going to treat it as an imperfect. झिपलं? Yes, sir. सर्वांना कळालं का? हो सर. लहान हो, मुलांची sir. सायकल बघितली कधी? Yes, sir. घोडा बघितलाय? घोडा, लहान मुलांचा घोडा. हा सर. त्या लहान मुलांच्या घोडा जो असतो की नाही पळवायचा त्यांचा, तो पळतोही ते जागेला असं टकाव टकाव करतात, बरोबर ना? Yes, sir. त्याच्यावरती जर का आपण बसलो तर तो घोडा राहील का रे? नाही. नाही राहणार. म्हणजे ते घोडा म्हणजे काय, त्याला खाली व्हील आहे, त्याला खाली आपण जसे त्या कर्वड असे ते दोन लाकडांच्या सॉरी प्लास्टिकच्या हे लावलेले असतात, पाईप लावलेले असतात. ते एक स्ट्रक्चरच आहे, तर ती एक फ्रेमच आहे. परंतु ती फ्रेम त्या लहान मुलांचं जे काही वेट आहे ते बिअर करू शकते, त्याला लोडला सपोर्ट करू शकते, म्हणून ती परफेक्ट आहे त्या ठिकाणी. परंतु त्याच्यावरती जर का आपण जास्तीचा लोड अप्लाय केला तर ते डिफॉर्म होत आहे. सो इन दॅट केस वी इज टू ट्रीट दॅट ॲज अ इम्परफेक्ट वन. जसं आपण पाठीमागं म्हटलं की स्टोन इज अ रिजिड बट अप टू अ सर्टेन लेवल ऑफ ॲप्लिकेशन ऑफ द लोड. दगड हा रिजिड आहे परंतु कुठंपर्यंत, त्याच्या बिअरिंग कॅपॅसिटी एवढाच, त्याच्यावरती किती लोड आपण अप्लाय करू शकतो तेवढाच. त्याच्यापेक्षा जास्त जर का आपण लोड लावलं तर दगड फुटणार आहे, बरोबर का? Yes, sir. Yes, sir. सो दिस इज अबाउट अ परफेक्ट अँड इनपरफेक्ट, म्हणजे आयडियल कंडिशन झाल्या. तर मॅथमॅटिकली व्हेन इज टू से दॅट अ स्ट्रक्चर इज अ परफेक्ट, जसं मी म्हटलं इथं की ही ट्रायंग्युलर ट्रस जी आहे ती परफेक्ट आहे म्हटलं तुम्ही सुरुवातीला. मग मॅथमॅटिकली कधी त्याला म्हणायचं परफेक्ट, तर जर का या ट्रसने, इफ दॅट ट्रस सॅटिस्फाय द मॅथमॅटिकल कंडिशन m इज इक्वल्स टू 2j-3 where that m is nothing but number of Member. correct number of members in that structure and j is nothing but number of Joint. joints in that structure. तर मला सांगा याच्यामध्ये किती मेंबर आहेत रे या ट्रस्ट मध्ये? 3. कोणकोणते 3 मेंबर आहेत रे? A, B, C. एबीसी तर जॉईंट झाले मेंबर्स. F, RB, RC. Those are the active and reactive forces. A, B, B, C, A, C. ए बी बी सी आणि ए सी हे 3 मेंबर आहेत, कळलं का? ए टू द बी हा पहिला मेंबर आहे, म्हणजे एक बीम आहे. बी सी हा दुसरा मेंबर आहे किंवा दुसरा बीम आहे, आणि ए सी हा तिसरा मेंबर किंवा तिसरा बीम आहे. म्हणजे नंबर ऑफ मेंबर झाले 3 इथं, बरोबर का? 3. Yes, sir. हा, तर नंबर ऑफ जॉईंट किती आहेत, म्हणजे ते किती जागेला जोडलेले आहेत? 3. 3. ए बी आणि C. सी, म्हणजे नंबर ऑफ जॉईंट झाले 3. पुटअप करा कंडिशन आता. 2j-3 बघा बरं किती येतं. 2 into j as a 3 minus 3, 2 into 3 as a 6 minus 3 as a 3, बरोबर आहे का? म्हणजे 2j-3 is equals to m. म्हणजेच काय झालं तर ते स्ट्रक्चर हे परफेक्ट झालं. त्याच्या विरुद्ध जर का स्ट्रक्चर मधल्या मेंबरची संख्या ही 2j-3 एवढी नसेल तर त्याला म्हणायचं इम्परफेक्ट. आता इम्परफेक्ट मध्ये 2 पद्धतीने येतात. तर मी कसं सांगू तुम्हाला, जसं मी पाठीमागे तुम्हाला त्या हॉर्सचं, घोड्याचं एक्झाम्पल दिलं लहान मुलांच्या, समजा तसा लहान मुलांसाठी जो किंवा समजा घोड्याऐवजी आता मी ती आपली गाडी घेतो, आपली 2 व्हीलर घेतो. तुम्ही लहान मुलांच्या त्या गाड्या पाहिजे असेल बघा, स्टिअरिंग वाला असते ते मोठं, पाहिजेत का? Yes, sir. जीवराज हो म्हणतो पुन्हा. हा, त्या ज्या लहान मुलांच्या गाड्या असतात तशीच समजा आपली 4 व्हीलर आहे, कार आहे मोठी आपली, कोणती असेल, त्या कारमध्ये जर का लहान मुलाला आणून बसवलं तर ती कार तुटेल का रे? नाही. नाही तुटणार. परंतु त्या लहान मुलाच्या कारमध्ये जर का आपण जाऊन बसलो तर कार तुटेल का? हा, तुटेल. 100% तुटणार, बरोबर. इथं दोन्ही स्ट्रक्चर इम्परफेक्ट आहेत. आपली कार त्या लहान मुलांसाठी इम्परफेक्ट आहे आणि ती लहान मुलांची जी कार आहे ती आपल्यासाठी इम्परफेक्ट आहे.
म्हणजे काय, आपल्या कारची डिझायनिंग जे केलेलं आहे ते लोड कॅरिंग कॅपॅसिटी आपली कन्सिडर करून केलेलं आहे, मॅक्सिमम लोड कॅरिंग कॅपॅसिटी आपण म्हणूया. आणि लहान मुलांची त्यांच्या एज ग्रुपप्रमाणे जे काही त्यांचं वेट असेल त्या पद्धतीने 10-20 जे काय असेल KG मास म्हणतो मी त्याच्या पद्धतीने डिझाईन केलेलं असतं. म्हणजे इथं ज्या वेळेस आपण आपली मोठी कार बघतो त्या मोठ्या कारमध्ये जर का आपण लहान मुलं बसवली, समजा आपली 6 सीटर आहे आणि त्या 6 सीटरमध्ये आपण 6 लहान मुलं बसवली, तर त्या 6 सीटरचा शॉक अब्सॉर्बर थोडा सुद्धा खाली जाणार नाहीये, बरोबर ना? येस सर. म्हणजे इथं काय झालं की नंबर ऑफ मेंबर जे आहेत त्याच्या चेसीमध्ये किंवा त्या कारमध्ये तो लोड सपोर्ट करण्यासाठी त्यांची संख्या जास्त आहे. कशापेक्षा? लागणाऱ्या मेंबरच्या संख्येपेक्षा, ऑप्टिमम पेक्षा जास्त आहे. म्हणजे समजा इथं जी आपण तयार केलेली जी कार आहे ती आपल्यासाठी डिझाईन केली आहे. इथं लहान मुलगा बसला ती तुटणारच नाही, मोडणार नाही अजिबात सुद्धा. म्हणजे इथं काय झालं की नंबर ऑफ मेंबरची संख्या जी आहे किंवा सपोर्टिंग स्ट्रक्चर जे आहे त्याची जी स्ट्रेंथ आहे ती जास्त आहे. कशापेक्षा? रिक्वायर्ड स्ट्रेंथपेक्षा. तेव्हा त्याला आपण इम्परफेक्टच म्हणणार. ओके. परंतु तो इम्परफेक्टमधले 2 टाईप झाले. म्हणजे मी जसं म्हटलं की लहान मुलाची कार आपल्यासाठी इम्परफेक्ट आहे आणि आपली कार ही लहान मुलांसाठी इम्परफेक्ट आहे. हे टेक्निकल म्हणजे तुम्हाला अंडरस्टँडिंगसाठी सांगितलं. पण जर का टेक्निकली आपण बघितलं याच्यामध्ये पहिला पार्ट जर का बघितला तर त्याला आपण डिफिशियंट ट्रस असं म्हणतो. डेफिशियंट. आणि याच्यामधला दुसरा येतो तो रिडंडंट. डिफिशियंट म्हणजे साधारणतः डिफिशियन्सी, कमतरता आपण म्हणतो, बरोबर ना? अरे बाबा बरोबर का? येस सर. म्हणजे इथं कमतरता म्हणजे कोणाची कमी असते? तर नंबर ऑफ मेंबरची. कशापेक्षा? 2J-3 पेक्षा. मीन्स रिक्वायर्ड नंबर ऑफ मेंबर्स आर लेस दॅन दी ऑप्टिमम नंबर ऑफ मेंबर्स. म्हणजे तिथं जी मेंबरची लागणारी संख्या आहे ती मेंबरची संख्या ही तो लोड सपोर्ट करण्यासाठी लागणाऱ्या मेंबरच्या संख्येपेक्षा कमी राहते. फॉर एक्झाम्पल, आय वुड लाईक टू गो फॉर हिअर. सपोज दॅट वी हॅव अ स्क्वेअर. Suppose that we have a square truss or a truss I would like to consider instead of the frame. Suppose that its members are like this: first horizontal, second vertical, third vertical, and I am going for the fourth one as a horizontal here. Okay. Suppose I would like to consider at a base. Suppose that this is a hinge and here we have a roller support. Members I would have to consider as joints I would have to consider as A, B, C and D. Okay. Suppose that loading is there at C of a force F. Now tell me here how many members are there? M is equals to 4. 4. J is equals to 4. 4. Okay. So go for 2J-3. 2 into J as a 4 minus 3. So that is a 2 into 4 as 8 minus 3. That is a 5. Means here M is a less than 2J-3. जर का समजा इमॅजिन करा तुम्ही असे 4 एकमेकांना असे एकमेकावरती हे ठेवलेले आहेत, स्टिक आहेत, आय स्टिक आहेत. एक इथं आहे, दुसरी इथं आहे, तिसरी इथं आहे, चौथी इकडच्या साईडला आहे. आणि त्याच्यावर तुम्ही एका कॉर्नरला लोड लावला, काय होईल? स्ट्रक्चर आहे तसं थांबेल का रे? नाही. कोलॅप्स होणार. म्हणजे याचा अर्थ काय झाला की इथं रिक्वायर्ड नंबर ऑफ मेंबरची जी संख्या होती तो लोड बिअर करण्यासाठी किंवा त्या लोडला सपोर्ट करण्यासाठी त्या रिक्वायरमेंटपेक्षा मेंबरची संख्या कमी आहे. त्याला म्हणायचं डेफिशियंट ट्रस. त्याला काय म्हणणार आपण? तर त्याला आपण डेफिशियंट ट्रस असं म्हणणार. त्याच्या विरुद्ध रिडंडंट. रिडंडंट म्हणजे काय होतं की मेंबरची संख्या ही लागणाऱ्या मेंबरच्या संख्येपेक्षा जास्त असते. म्हणजे इथं जो लोड आपल्याला सपोर्ट करायचा आहे तो लोड सपोर्ट करण्यासाठी समजा आपल्याकडे 3 मेंबरची गरज होती, परंतु आपण आणखी एक मेंबर जोडला तिथं, तर त्या स्ट्रक्चरला आपण रिडंडंट म्हणतो. रिडंडन्सी म्हणजे ॲडिशनल, एक्स्ट्रा, सरप्लस, जास्तीचं. कोण जास्तीचे आहे? तिथं मेंबरची संख्या जास्तीची आहे. फॉर एक्झाम्पल हे ट्रायंगल आपण घेऊया इथला.
we'll take this triangle only. Suppose that this is a triangular one, okay, but we have another one member here like this, A, B, C and D. We have the support say roller at B and roller at C. काय हरकत, काय फरक पडत नाही आहे. And we have the loading at B से, आपण B लाच लोडिंग अप्लाय करतोय F ह्या फोर्सचं. तर मला सांगायचं नंबर ऑफ मेंबर किती झाले रे? M इज इक्वल्स टू 4. 4. कोणकोणते रे? AC, CB, AD, AB. AC, AC, AB, BC आणि AD हे 4 मेंबर झाले. हे रिडंडंट होतं परफेक्ट होतं रे बाबा? एक मिनिट, आय थिंक इट इज गोइंग टू बिकम एन तर परफेक्ट. CD आणि DB येऊ शकत नाही. नाही, एक मिनिट, आपण मी असा अजून करतोय की हा CB एकच मेंबर आहे आणि त्या CB ला आपण AD जोडलाय. जस्ट कन्सिडर दॅट. कोणता येतोय बघूया आपण, रिडंडंट येतोय, डिफिशियंट येतोय की परफेक्ट येतोय, विल चेक इट. ओके, जॉईंट सांगायचं इथं 4. 4 जॉईंट झाले ABCD. ओके, नाउ गो फॉर द 2J minus 3, 2 into 4 minus 3, बरोबर ना? दॅट इज अ 5. अरे बरोबर आहे का? Yes, sir. हा, Yes. म्हणजे इथं M इज लेस दॅन 2J minus 3 या ग्रेटर दॅन 2J minus 3? Less than. 10. लेस दॅन 2J minus 3 म्हणजे हा डिफिशियंट झाला की रिडंडंट आला? Deficient. डिफिशियंट आला. तर बघा आम्ही रिडंडंटची स्केच काढतो का. दिस वन आय एम गोइंग टू एक्सटेंड ओव्हर हिअर. डिफरंट मेंबर्स, व्हर्टिकल, हॉरिझॉन्टल. हे एक्झॅक्ट हॉरिझॉन्टल असं अजून करायचं बरं का. This is another one vertical, then this is a horizontal. Support say roller at both the support at both the what we can say joints, we can say supporting members, we can say A, B, C, D. Okay, and I would like to have another 2 members over here. Say this one as a AC and lastly this one as a BD. Okay, and we are applying the load at a C. This one is also an example of a 1. Okay, it's an example I have. Sorry. It's deficient one. This is one is also of a deficient. Now tell me here, how many members M is equals to? 6. Which are those 6? AD, AB, BC, DC, AC, BD. BD. AB, BC, CD, AD, AC आणि BD मेंबर झाले 6. जॉईंट किती तरी होता? 5. इथं मी जॉईंट दाखवलेला नाहीये. इथं जॉईंट मी दाखवलेला नाहीये. 4 जॉईंट आहे. So go for a 2J minus 3. So 2 into 4 minus 3, that is 8 minus 3 as a 5. ओके, याला मी इक्वेशन नंबर 1 म्हणतो, याला मी इक्वेशन नंबर 2 म्हणतो. आता 1 इक्वेशन मोठा आहे की 2 मोठा आहे? 1 मोठा आहे. 1 इज ग्रेटर दॅन 2 म्हणजेच M इज ग्रेटर दॅन 2J minus 3 म्हणजेच या केसमध्ये मेंबरची संख्या जी आहे ती आपणाला जेवढे गरजेची संख्या होती मेंबरची त्याच्यापेक्षा जास्त आहे. रिडंडन्सी आहे, त्याला म्हणायचं इम्परफेक्ट स्ट्रक्चर. आलं लक्षात आता? Yes, sir. बोला. जर AC आणि BDचं ते मधलं डायगोनलचं इंटरसेक्शन त्याला जॉईंट कन्सिडर नाही का करायचं? नाही, आपण कन्सिडर नाही केला इथं. मग त्याला नाव दिलं असतं बाळा आपण. जर काय तर तू जॉईंट दिलं ना बाळा, हे 5 होईल बरोबर का? जॉईंट 5 होतील म्हणजे 5 दुने 10 वजा 3 7 म्हणजे ते पुन्हा एकदा तुमचं काय होईल? ते डेफिशियंट होईल. आलं लक्षात आता? येस सर. ओके, कॅन आय गो फॉर नेक्स्ट वन? Yes, sir. ओके, आता इम्परफेक्ट झालं आपलं, रिडंडंट झालं, डेफिशियंट झालं. आता हे आपल्याला, आता तुम्हाला जे एक्झाम्पल दिलेले असतात फॉर द अनालिसिस पर्पज, ऑल द एक्झाम्पल्स आर ऑफ परफेक्ट आणि ट्रस्टचे असणार. तुम्हाला फ्रेम नाही आहे,
frame part, I think we have, it is not there for your syllabi, but in general we used to say it as an analysis of the trusses and the frames. Okay, तर अनालिसिस करायचं आहे म्हणजे काय करायचं आहे आपल्याला, तर हा लोड लावल्यानंतर ना या परफेक्ट ट्रसमध्ये रिॲक्शन किती असेल आरबी आणि आरसी, या मेंबरमध्ये किती लोड येईल एबी मध्ये, एसी मध्ये किती लोड येईल आणि बीसी मध्ये किती लोड येईल. मग तुम्ही म्हणाल की सर मग आता ते लोड काढून काय करायचं आपल्याला, जसं मी स्टार्टिंग एक्झाम्पल दिलं, लहान मुलाच्या त्या घोड्यावरती आपण बसलं की तो घोडा तुटणार आहे. मग आपल्याला घोडा असा डिझाईन करायचा आहे की त्याच्यावरती आपण जरी बसलं तरी तो घोडा तुटणार नाही आहे. म्हणजे आपल्याला काय करावं लागेल तिथं, आपल्या वेटचं जेवढं ऍक्शन आहे तेवढा रिएक्शन देणारा घोडा तयार करायला. म्हणजे काय करावं लागेल तिथं, लोड कॅल्क्युलेट. लोड तर आपण कॅल्क्युलेट केला माहिती आहे आपल्याला, टोटल लोड आपला एवढा एवढा येतोय. सो आपल्याला आपलं वजन माहिती आहे, M is equal to 2G minus 3. ते तर परफेक्ट आहेच. जर का तिथं तुम्ही प्लास्टिकचं मटेरियल वापरलेलं असेल लहान मुलाचा घोडा डिझाईन करताना, तर तो आपल्यासाठी डिझाईन करताना कोणतं मटेरियल घ्यावं लागेल रे, वूड घ्यावं लागेल किंवा मेटल घ्यावं लागेल, बरोबर की नाही. किंवा जरी प्लास्टिक घेतलं तर त्या प्लास्टिकची लोड बिअरिंग कॅपॅसिटी किंवा लोड कॅरिंग कॅपॅसिटी चांगलं असणारं प्लास्टिक घ्यावं लागेल आपल्याला. म्हणजेच काय केलं आपण, तर आफ्टर नोईंग द अप्लाइड लोड अँड लोड कमिंग इन द मेंबर, वी आर ट्राईंग टू डिसाइड द मटेरियल सुटेबल फॉर दॅट स्ट्रक्चर टू कॅरी द लोड अँड टू ट्रान्सफर द लोड. म्हणजे आपण ज्या वेळेस ती लॉरी डिझाईन करणार, क्रेन डिझाईन करणार, त्यावेळेस क्रेनला आपण प्लास्टिकच्या पाईपा लावणार नाही आहेत, ती बंद पडलेली कार वगैरे उचलण्यासाठी किंवा विहिरीतलं खोदकाम करताना मटेरियल उचलण्यासाठी, तिथं आपण स्टील प्रेफर करतो. आणि तिथंही आपण काय करतो की स्टीलच्या चॅनलची डायमेन्शन डिसाईड करतो, त्याची वेट किती पाहिजे, त्याची लेंथ किती पाहिजे, त्याचं विड्थ किती पाहिजे, ऑल दोज थिंग्स. ओके, मीन्स वी इज टू डिसाइड विच टाइप ऑफ द मटेरियल विल बी बेस्ट सुटेड टू कॅरी दॅट लोड, टू ट्रान्सफर दॅट लोड और टू बिअर दॅट लोड. That is another one, that is the next application of the analysis of the trusses and frames. स्लॅब मध्ये कधी कॉलम तुम्ही लाकडाचे बघितलेत का रे, नाही. पाहिले का कधी स्लॅबला कॉलम असणारे लाकडाचे, नाही नाहीये. कारण तिथं जी फ्रेम तयार होते त्या फ्रेमवरती स्लॅबचा लोड जास्त असतो. म्हणजे आपण बाय अनालिसिस वी कम टू नो दॅट ऑन इच अँड एव्हरी कॉलम हाऊ मच लोड विल बी दॅट. समजा तुम्ही स्लॅब टाकताय घरावरती, आपण डिझाईन बनवलेलं आहे, सगळं झालं आपलं, हा तुमचा स्लॅब आहे पूर्णपणे, आणि या स्लॅबचं लोड समजा 1 टन एवढा आहे, 1 टन एवढा लोड आहे, आपण कॅल्क्युलेट केला डिझाईन प्रमाणे आला आपला, आणि आपल्याला 4 कॉलम देणार आहे. वी आर गोइंग टू इरेक्ट दॅट अ पर्टिक्युलर स्लॅब और वी आर गोइंग टू सपोर्ट दॅट स्लॅब ॲट 4 कॉर्नर्स बाय 4 कॉलम्स, 1 2 3 अँड दिस वन इज अ 4. या 4 कॉलमवरती आपण हे सपोर्ट करणार आहे. तर या 4 कॉलमवरती समजा इक्वल लोड येतोय, म्हणजे साधारणतः किती लोड येईल रे एका कॉलमवरती, 1 टन टोटल लोड आहे स्लॅबचा. 4 कॉलमवरती आपण सपोर्ट करायचं, प्रत्येक कॉलमवरती किती लोड येईल, 250. 0.25. 0.25 टन किंवा 250. हां, कुठे सांगितलं होतं, हां ओके चलो काय हरकत नाही. 0.25 टन एवढा प्रत्येक मेंबरवरती लोड येणार आहे. आणि 0.25 टन एवढा लोड येणार असेल तर आपण तिथं घेणारं मटेरियल प्लास्टिकच्या स्टिक लावणार नाही आपण तिथं, की लावू आपण त्या स्ट्रॉ, रे स्ट्रॉ लावून चालेल का तिथं, नाही. straws are not going to support that structure. Means we have to select the material which will bear that load of a 0.25 Newton and which will transfer that load to the foundation safely. त्या पद्धतीने आपण पाहतो की जे कॉलम आपल्याला मोठ्या बिल्डिंगचे, म्हणजे जिथं आपण हे म्हणतो रो हाऊस, सॉरी मल्टी स्टोरी बिल्डिंग म्हणतो, स्कायस्क्रॅपर म्हणतो, त्या बिल्डिंगला फाउंडेशनच्या ठिकाणी जे कॉलम असतात, जिथं पार्किंगची बेसमेंटची सोय असते, त्या बेसमेंटच्या ठिकाणची कॉलमची साईज खूप मोठी असते, आणि जसं आपण वरती जाईल स्ट्रक्चरमध्ये तसं वरती एकदम टॉपला त्या कॉलमची साईज अतिशय लहान असते. का लहान असते वरती, कारण वरचा लोड कॅरी करण्यासाठी लागणाऱ्या स्टीलची क्वांटिटी कमी लागते, परंतु सगळ्यांचा लोड खाली येतो, आणि तो लोड खाली बिअर करण्यासाठी, सहन करण्यासाठी आणि खाली ट्रान्सफर करण्यासाठी आपल्याला लागणाऱ्या स्टील रॉडची संख्या जास्त लागते. म्हणून आपण तिथं मोठं स्टील, डायमेन्शनने मोठं असणार आणि त्याची क्वांटिटी आपण जास्त वापरतो. नंबर ऑफ रॉड्स ऑल्सो यूज टू प्रेफर टू हॅव अन मोर.
so that it will carry the load, bear the load, and transport the load safely. That is the application of the analysis of the trusses and the frames. Is it okay with now? Yes, sir. तर पुढे जाऊन ज्यावेळेस आपण अनालिसिस करणार ना, सपोज दॅट वी हॅव स्टार्टेड फॉर द अनालिसिस ऑफ द ट्रसेस अँड फ्रेम्स, त्याच्यामध्ये सुरुवातीला आपल्याला काही अझम्पशन्स करावे लागतात. अझम्पशन्स इन अ अनालिसिस ऑफ ट्रसेस अँड फ्रेम्स. दोघांच्या ह्याच्यामधली जी अझम्पशन्स आहेत ती सेम आहेत. इन अनालिसिस ऑफ टी ऑर एफ, टी म्हणजे ट्रस आणि एफ म्हणजे फ्रेम. पहिलं जे आपलं अझम्पशन असतं ते म्हणजे काय, द ट्रस ऑर द फ्रेम इज अ प्लेन. पहिलं काय राहतं, तर दिलेलं स्ट्रक्चर जे आहे ते आपलं प्लेन आहे, म्हणजे त्याचे सगळे मेंबर, सगळे लोड, सगळ्या रिॲक्शन, सपोर्ट हे सगळे एका प्लेनमध्ये आहे. सेकंडवालं जे राहतं की ते म्हणजे काय, की दिलेलं स्ट्रक्चर हे परफेक्ट आहे. परफेक्ट आहे म्हणजे काय, तर लोड अप्लाय केल्यानंतर त्याचं डिफॉर्मेशन वगैरे होणार नाहीये, त्याचा साईज शेप बदलणार नाहीये. दॅट इज अ सेकंड वन. थर्ड वन जे राहतं दॅट इज द होल स्ट्रक्चर अंडर द ऍप्लिकेशन ऑफ द लोड इज इन अ इक्विलिब्रियम. जे आपलं स्ट्रक्चर आहे ज्यावेळेस आपण त्याच्यावरती लोड अप्लाय करणार त्यावेळेस ते स्ट्रक्चर आपलं इक्विलिब्रियम कंडिशनमध्ये, म्हणजे नो हलिंग नो डुलिंग. लोड लावल्यानंतर ना ते हलणार नाहीये किंवा त्याचं रोटेशन होणार नाही. ओके, मीन्स इट इज इन अ परफेक्टली इन अ इक्विलिब्रियम. त्याच्या पुढचं जंक्शन काय राहतं आपलं, तर जे काही मेंबर असतात, इथं आपल्याला 3 मेंबर दिसतात, हे सर्वच्या सर्व 3 मेंबर हे आयडेंटिकल इन क्रॉस सेक्शन आहेत. म्हणजे काय, त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया जो आहे तो युनिफॉर्म आहे. इथं ना तर इथं खूप मोठा आहे, नंतर ना छोटा आहे, तसं नाही आहे. त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया हा युनिफॉर्म आहे अलॉंग द लेंथ. म्हणजे ए पासून सुरुवात झाली बी पर्यंत आलो तर जेवढा त्याचं डायमीटर असेल इथं सर्क्युलरचा, तेवढाच डायमीटर त्याचा अलॉंग द लेंथ असणार. सिमिलरली फॉर ऑल द मेंबर्स, सर्वांचा क्रॉस सेक्शनल एरिया हा युनिफॉर्म आहे. सर्वांचं जे वेट आहे मेंबरचं, ते मेंबरचं वेट हे निग्लिजिबल आहे असं आपण अज्युम करतो अनालिसिसमध्ये ट्रस्टच्या. कारण आपल्याला इथं त्या मेंबरच्या वेटशी काय देणं घेणं नाही आहे. आपल्याला देणं घेणं कशाशी आहे, तर जो काय तुम्ही लोड अप्लाय केला, इथं आपण अप्लाय केलेला जो लोड आहे या स्ट्रक्चरला, तो म्हणजे आपण एच्या ठिकाणी एफ हा लोड अप्लाय केलेला आहे, हा लोड आपण अप्लाय केला आहे. त्या लोडमुळे मेंबरमध्ये किती फोर्स येतोय ते आपल्याला काढायचं आहे. त्याच्यामुळे मेंबरचं सेल्फ वेट जे आहे दॅट वी इज टू ट्रीट ॲज अन निग्लिजिबल अँड वी डझंट कन्सिडर दॅट लोड एनिवेअर इन द अनालिसिस. तो लोड आपण कुठंही अनालिसिसमध्ये घेत नाहीये. ओके, सो दोज आर द अझम्पशन्स. पहिला काय, कंप्लीट ट्रस ऑर द फ्रेम इज अ प्लेन ट्रस ऑर फ्रेम, इट इज इन अ इक्विलिब्रियम, इट इज अ परफेक्ट वन अँड ऑल द मेंबर्स आर रिजिड. एक माझं सांगायचं राहिलं, मेंबर्स हे रिजिड आहेत, त्यांचा क्रॉस सेक्शनल एरिया युनिफॉर्म आहे, सेल्फ वेट हे निग्लिजिबल आहे. दोज आर दी assumptions which we are going to have for the analysis of the plane trusses or the frames. Okay, now I would like to go for the next part, that is when to say the when that load is going to act over the member, then that member used to be either in a compression or in the tension. For example, consider this case. हा मेंबर मी घेतोय, या मेंबरला आपण लोड इथून लावलेला आहे, BC ह्या मेंबरला आपण लोडिंग केलेलं आहे. मी साईडला घेतो त्याला. हा तुमचा BC हा मेंबर आहे, हे B एंड आहे आणि इथं तुमचं C एंड आहे. ओके, C एंडला आपण लोड अप्लाय करतोय, F हा लोड अप्लाय केला. या मेंबर BCचं कॉम्प्रेशन होईल की टेन्शन होईल? कॉम्प्रेशन. दिस मेंबर विल बी इन अ कॉम्प्रेशन. त्याच्यावरती आपण C ने लिहितो, म्हणजे C स्टँड्स फॉर कॉम्प्रेशन. तर माझा पुढचा प्रश्न असा असेल, इथं तुमची रिॲक्शन असणार आहे, नो डाऊट, मी रिॲक्शन नंतर दाखवतो. पण जरी कॉम्प्रेशनमध्ये असला तरी हा मेंबर कसा असणार आहे, इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. म्हणजेच हा फोर्स F ज्या वेळेस या मेंबरवरती Cच्या ठिकाणी ऍक्ट होतो त्यावेळेस Cच्या ठिकाणी मेंबर BC काय करणार, रिॲक्शन देणार. अगदी बरोबर आहे, रिॲक्टिव्ह फोर्स देणार. त्याची डिरेक्शन बरोबर त्या अप्लाय होणाऱ्या फोर्सच्या अपोजिट असणार. आता ज्या वेळेस आपण म्हणतोय की ही रिॲक्शन दिली त्याने, ही रिॲक्शन कुठून आली, या मेंबरमधून आली. म्हणजे काय होतं की तोच लोड, तेवढ्याच क्वांटिटीचा लोड बरोबर त्याच्या अपोजिट एंडला ऍक्ट होतो. म्हणजे कुठं बीला जेवढा इथं ऍक्ट झाला तेवढाच इथं होणार, त्याचं मॅग्निट्यूड पुन्हा एकदा F एवढंच असणार.
आता पुन्हा जर का आपण एंड बीच्या ठिकाणी आलो तर बीच्या ठिकाणी ज्यावेळेस हा लोड ऍक्ट होतो डाऊनवर्ड त्यावेळेस हा मेंबर खाली जाणार की नाहीये, पण इथं सपोर्ट होता म्हणजे सपोर्टने याला रिॲक्शन दिली, मग त्या रिॲक्शनची डिरेक्शन कशी असेल आता? अपवर्ड. That will be Yes, once sir. again upward and that will be R is equals to या अप्लाय होणाऱ्या फोर्स एवढी. आता फक्त मी मेंबर BC ड्रॉ करतो इथं. This is our member BC and the reactive forces developed in the member. This is up, this is a down and this member is in a compression. It means that when the directions of the reactive forces goes away from each other or the reactive forces goes towards the joints, then that particular member is called as a member in a tension compression or the nature of the force in that member is a compressive. इथं बघा ही रिॲक्टिव्ह फोर्स जॉईंट कडे चाललेला आहे, इथला रिॲक्टिव्ह फोर्स या मेंबर मधला जॉईंट कडे चाललेला आहे किंवा ही दोन्ही रिॲक्टिव्ह फोर्सेस एकमेकांपासून दूर चाललेले आहेत, अवे चाललेले आहेत, त्यावेळेस त्या मेंबरला आपण काय म्हणणार तर मेंबर इज इन अ कॉम्प्रेशन. आपला पंप बघितला का हवा भरायचा सायकल मधला हँडपंप, सर. हँडपंप मधला जो सिलेंडर असणार किंवा जो मेंबर आहे व्हर्टिकल शाफ्ट तो हवा भरत असताना अंडर कॉम्प्रेशन असणार की अंडर टेन्शन असणार रे? अंडर कॉम्प्रेशन असणार की अंडर टेन्शन असणार? इट विल बी अंडर कॉम्प्रेशन, बरोबर आहे का? आणि जर का आपण हवा मारत भरत असताना जर का हवा पूर्ण भरलेली असेल तर त्यावेळेस पंप खाली जात नाहीये, बऱ्याच वेळा पंप खाली जातो आणि आपण आपल्याला परत रिव्हर्स बॅक असा ढकलून देतो. आलाय अनुभव असा? Yes, sir. दॅट इज ड्यू टू द रिॲक्टिव्ह फोर्स. म्हणजे रिॲक्टिव्ह फोर्स हा ऍक्शनच्या अपोजिट ऍक्ट झाला. दिस इज द नेचर ऑफ द कॉम्प्रेसिव्ह फोर्स. याच्या विरुद्ध होता रबर आहे. आता अंडरस्टँडिंग पर्पजसाठी मी तुम्हाला रबर असं म्हणतोय. समजा हे एंड ए आहे तर रबरचं इथं एंड बी आहे आणि तुम्ही काय करताय त्या रबरला धरून ओढताय. समजा इथून तुम्ही त्याला असं ओढताय खाली या फोर्सने, एच्या ठिकाणी तो रबर फिक्स केलाय आपण इथं असं बांधलेला आहे. ज्यावेळेस तुम्ही रबर इकडं ओढणार खालीच्या डायरेक्शनला म्हणजे बीच्या डायरेक्शनला डाऊन ओढणार त्यावेळेस बीच्या ठिकाणी रबर मधला रिॲक्टिव्ह फोर्स कसा असणार रे? टेन्शन. अपवर्ड. इट विल बी अपवर्ड, बरोबर आहे ना? येस सर. बरोबर. Yes. त्यानंतर ना हा इकडं अपो झाला म्हणजे इथं काय असणार डाऊनवर्ड असणार आणि जिथं त्याला तुम्ही पिन केलेला आहे फिक्स केलेला आहे तिथं रिॲक्शन जी असणार ती रिॲक्शन अप असणार की डाऊन असणार? दॅट विल बी अप अँड दॅट विल बी अगेन इक्वल्स टू अप. जेवढा फोर्स लावला तेवढी रिॲक्शन इथं डेव्हलप होणार. ह्या दोघांची जी डिरेक्शन आहे रिॲक्टिव्ह फोर्सेस डेव्हलप्ड इन दॅट पर्टिक्युलर रबर ऑर द मेंबर वी कॅन से दॅट इज नथिंग बट द टेन्साईल. हे दोघं सेम झाले, मॅग्निट्यूड पुन्हा एकदा एफ एवढं असतात. म्हणजेच whenever directions of the reactive forces in a particular member comes towards each other or going away from the joint, या जॉईंट पासून लांब चालला हा फोर्स, इथंही हा फोर्स रिॲक्टिव्ह फोर्स जॉईंट पासून लांब चाललेला आहे, त्यावेळेस त्या मेंबरला मेंबर इज इन अ टेन्शन असं म्हटलं जातं किंवा त्याला टेन्साईल मेंबर असं म्हटलं जातं. आलं लक्षात? अरे आलं तुम्ही लक्षात आलं ना? Yes, sir. आणि अशा टेन्साईल मेंबरला टाय मेंबर असं म्हटलं जातं. त्याला काय म्हणायचं? टाय मेंबर. म्हणजे त्याच्यातला फोर्स हा टेन्साईल आहे, त्याच्या विरुद्ध कॉम्प्रेसिव्ह मेंबरला स्ट्रट असं म्हटलं जातं. स्ट्रट की स्ट्रट रे? स्ट्रट, STRUCT. कॉम्प्रेसिव्ह मेंबरला स्ट्रट असं म्हटलं जातं तर टेन्साईल मेंबरला टाय मेंबर असं म्हटलं जातं. झेपलं नेचर ऑफ द फोर्स इन द मेंबर. Yes, sir. Okay, now I will draw some cases. Okay, so you have to just tell me that the nature of the force in the members. Suppose that this is a member XY. XY हा member आहे and those are the directions of the reactive forces in that a member. Which type of the it is Tension. tension. अगदी बरोबर आहे.
Another one I would like to go for the member as A, B. Forces are going away from each other. It is Compression. कॉम्प्रेसिव्ह. इथं ज्या आपण डिरेक्शन दाखवतो त्या डिरेक्शन हा रिॲक्टिव्ह फोर्सच्या डिरेक्शन असतात, जे त्या मेंबरने रिॲक्शन जी दिलेली आहे त्यांची ती डायरेक्शन असते. आले लक्षात आता? Yes. Now I would like to start now the next part. I don't know whether we will be able to take one of the example or not, but I want to have some discussion. Methods of analysis of the trusses. So next heading, write down methods of analysis of trusses or the frames, T or F. त्यातली पहिली जी आहे ती आपण जी शिकणार आहे सध्याला ती म्हणजे मेथड ऑफ जॉईंट्स. दोज आर अनालिटिकल मेथड्स, मेथड ऑफ जॉईंट्स, अँड सेकंड वन इज मेथड ऑफ सेक्शन्स. Method of section is simpler than that of the method of joints. Method of sections. The method of joint and method of section म्हणजे काय की suppose that once again we will consider that a previous case, that is a previous example I would like to go for a triangle of a triangular truss, that is a perfect truss. Suppose that this is our triangular truss as a perfect truss, okay, and here we have the supports, hinge and roller, or vice versa. Members will consider A, B, C, and loading at C as a say F is equals to 10 newtons. Angles will consider 60 degree each. Okay, means which type of truss is this? So triangle is this equilateral triangle, and we will consider the dimension of the every member as a 2 meters. लांबी जी आहे प्रत्येक मेंबरची 2 मीटर्स आपण अजून करूया. आणि आपण काय करायचं इथं तर आपल्याला इथं या ट्रसचं अनालिसिस करायचं आहे. म्हणजे आपल्याला या प्रत्येक मेंबरमधलं म्हणजे AC, BC आणि AB ह्या तिन्ही मेंबरमधलं फोर्स काढायचा आहे. परंतु काय करायचं, नेहमी ज्या ज्या वेळेस दिलेला ट्रस हा कॅन्टिलिव्हर नसेल, ज्या ज्या वेळेस दिलेला ट्रस हा कॅन्टिलिव्हर नसेल तर त्या केसमध्ये शक्यतो सुरुवातीला त्या ट्रसच्या सपोर्टच्या रिॲक्शन काढायच्या. सपोर्टच्या रिॲक्शन काढताना काय करणार तुम्ही, वी हॅव टू जस्ट ड्रॉ अन FBD और द रिॲक्शन्स ॲट द सपोर्ट अँड वी हॅव टू टेक द मोमेंट अँड अप्लाय द वी हॅव टू अप्लाय द कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन्स. मग आता इथं जर का आपण तसं म्हटलं की सुरुवातीला आपल्याला सपोर्ट रिॲक्शन्स काढायच्या आहेत तर आपल्याला सुरुवातीला बघावं लागेल की Aच्या ठिकाणी कोणता सपोर्ट आहे, Bच्या ठिकाणी कोणता सपोर्ट आहे आणि तिथं रिॲक्शनची संख्या किती असणार. तर Bच्या ठिकाणी कोणता सपोर्ट आहे आपला, रोलर आहे. किती रिॲक्शन देणार तो, ओनली वन परपेंडिक्युलर टू द कॉन्टॅक्टिंग सरफेस. हा कॉन्टॅक्टिंग सरफेस आहे, याला परपेंडिक्युलर असणार. मी तिला रिॲक्शनला नाव RB असं देतो. डिरेक्शन कसं असेल रे बाळांनो, अपवर्ड असेल कारण लोड डाऊनवर्ड येतोय. पुढे चला आता Aच्या ठिकाणी कसला सपोर्ट आहे, Hinge support. सपोर्ट आहे. किती रिॲक्शन येणार, 2 येणार. अलॉंग द प्लेन अँड Perpendicular to the plane. प्लेन हा आपला कॉन्टॅक्टिंग प्लेन असेल तर परपेंडिक्युलर झाली. ही असेल आपली RAY अँड सेकंड विल बी अलॉंग द प्लेन ॲट द जॉईंट. आय एम शोईंग वी हॅव टू ॲट द जॉईंट ओनली. RAX असेल. RAYचं डिरेक्शन कसं असेल रे, प्रोबॅबल अपवर्ड असेल. RAXचं कसं असेल, प्रोबॅबल Right side. अजून करूयात आपण. तर पुढे काय करायचं आपल्याला, वी हॅव टू फाइंड आउट दोज सपोर्ट रिॲक्शन दॅट इज RAY, RAX अँड RB. मग आपली जी अझम्पशन्स आहेत ती पहिला अप्लाय करायचं. मी मेथड ऑफ जॉईंट आणि सेक्शन या दोघांसाठी जो कॉमन पॉईंट आहे तो पहिला एक्सप्लेन करतोय. म्हणजे पहिला स्टार्टिंगच्या फेजमध्ये आपल्याला काय करायचं आहे, वी हॅव टू अज्युम द होल ट्रस इन इक्विलिब्रियम अँड वी हॅव टू कॅल्क्युलेट द रिॲक्शन्स ॲट द सपोर्ट. दोन्ही सपोर्टच्या ठिकाणच्या आपल्याला रिॲक्शन्स काढायचे आहेत. म्हणजेच इथं आपल्याला काय करावं लागलं होतं, इथं रे कंडिशन्स ऑफ इक्विलिब्रियम. मोमेंट कुठे घ्यावं लागेल, पॉइंट ए. पॉइंट. का बरं, मॅक्सिमम अननोन जास्त आहेत म्हणून एला मोमेंट घ्यायचं. कोण कोण झिरो होणार, RAX आणि RAY दोघं झिरो झाले. शिल्लक कोण राहिलं, RB. हाऊ द RB इज रोटेटिंग ॲट अ पॉइंट ए,
Anti-clockwise. अँटी सो दॅट विल बी इक्वल्स टू मायनस आर बी इंटू डिस्टन्स ॲज अ 2 मीटर्स, बरोबर ना, 2 मीटर. Yes, sir. हा, आता पुढचा जो फोर्स आहे आपला तो म्हणजे यप, कुठे ऍक्ट होतो, इथे ऍक्ट होतोय. त्याचं लाईन ऑफ ऍक्शन एक्सटेंड करून घ्यायचं. जर का झेपणं झालं की लाईन ऑफ ऍक्शन वाढवून घ्यायचं त्याचं. हा इथं येतोय, बरोबर आहे का. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे म्हणजे ही लाईन कशी असणार, अँगल बायसेक्टर असणार आणि इथं परपेंडिक्युलर असणार आणि ही साइड 2 इक्वल पार्टमध्ये डिवाइड करणार, बरोबर का. Yes, sir. Yes, sir. म्हणजेच हे जे डिस्टन्स असणार इंटरसेक्शन पासून ते बी पर्यंत आणि ए पर्यंत 1 मीटर असणार. तर फोर्स खाली येतोय म्हणजे या लाईनच्या अलॉंग येतोय, खाली चालला. एच्या ठिकाणी पकडा, कसा फिरवेल तो ट्रसला, Clockwise. क्लॉकवाईज. म्हणजे तो येणार +10 इंटू डिस्टन्स 1 meter. 1 मीटर इज इक्वल्स टू 0. Therefore it is equals to मायनस आर बी इंटू 2 इज इक्वल्स टू -10, बरोबर ना. 10 गुणिले 1 10, इकडं प्लस होता, इकडे गेला की मायनस झाला, दोन्ही साईड मायनस आहे, प्लस होईल. सो आर बी इज इक्वल्स टू 5 न्यूटन्स, बरोबर का 5. Yes, Yes, sir. sir. Okay, now take the summation Fy. Consider a summation forces along the y-axis is equals to 0. It yields the equation as a RAY plus RB. RB minus F. F. म्हणजे 10 equals to 0. RAY we want to calculate, RB we are knowing +5 minus 10 equals to 0. RAY minus 5 equals to 0. Therefore RAY is equals to +5 newtons, बरोबर. Yes, sir. Yes. RB मिळाला, RAY मिळाला. समेशन एफएक्स घ्या, RAX मिळेल. किती येणार RAX? 0. 0 येणार. तर तुमच्या इथे एक दुसरी गोष्ट लक्षात आली असेल, मी मुद्दाम सांगितली नव्हती. RB आणि RAY दोघांचं मॅग्निट्यूड सेम आहे, बरोबर ना. Yes. Yes, sir. तर ते सेम का बरं असेल रे, वाय इट इज अ सेम वन. Force center. फोर्स सेंटरला आहे. दुसऱ्या अनुषंगाने ही जी ट्रस आहे ती ट्रस कशी आहे रे, Perfect. Ideal. परफेक्ट आहे, आयडियल आहे, ओके. Equilibrium. प्लेन आहे, इक्विलिब्रियम मध्ये आहे, ओके. अदर दॅन दिस आय एम एक्सपेक्टिंग. इक्विलॅटरल ट्रायंगल आहे, ओके. Rigid. समजा रिजिड आहे, ओके. समजा आपल्याकडे ट्रस असा असता, हा 90 डिग्री अँगल आहे, ओके. Okay, suppose that here is one support and here is another support, A, B and C. Angle say 60 degrees and this one as a 30 degrees. आणि इथं A च्या ठिकाणी लोडिंग समजा 60 न्यूटनचं आहे. या केसमध्ये C च्या ठिकाणी येणारी जी रिॲक्शन आहे आपली RCY वाली, व्हर्टिकल वाली, आणि B च्या ठिकाणी येणारी व्हर्टिकल रिॲक्शन RB, या दोन्ही सेम असतील का? नाही सर. अजिबात सेम येणार नाहीत. परंतु या केसमध्ये सेम येत आहेत, म्हणजे काहीतरी आहे तिथं. Angle side equal आहेत. Angles. अँगल सेम आहेत, साइड इक्वल आहे, ओके. इक्विलॅटरल. इक्विलॅटरल आहे, ओके. मी आणखी थोडीशी एक्झाम्पल देतो. आय वॉन्ट टू हॅव अन एक्झाम्पल फ्रॉम युअर साइड. आय एम जस्ट ट्राइंग टू ट्रेस इट आउट. Just a minute. Just let's see that is you are able to or not. It's not as like an you should give the answer, but I'm just trying to explore the answer from your side. Loading is here. Yup. Okay. समजा हे 20 आहे टोटल, ओके. आणि हे जे आहे टोटल ते 40 आहे. ह्याचा सेंटर हा समजा 20 ला आहे आणि इकडचा 20 ला आहे, ओके. इथं याचा जो सपोर्ट आहे, सेंटर आहे, तो समजा इकडच्या बाजूने 10 आहे, इकडच्या बाजूने 10 आहे. लोड सेंटरला अप्लाय केला, सपोर्टच्या ठिकाणी येणाऱ्या रिॲक्शन सेम असतील का? येस सर. Yes, sir. Same असतील. R2 आहे, R1 आहे, येणारी रिॲक्शन सेम असेल का?
सेम असणार. हा सर. सेम असणार. तर त्याच टाईपचं स्ट्रक्चर बरं का, एकच मिनिट हा. इथे एक सपोर्ट आहे आणि दुसरा सपोर्ट इथं आहे. लोड इथं अप्लाय केला. सपोज दॅट दिस इज वन्स अगेन ॲज अ 20 and this is also a 20. This say as a 5. Now at this end and at this end is the load will be the same one. Reaction will be the same one. नाही. नाही सर. अजिबात नसणार आहे. मग या दोघांमध्ये अशी काय जादू आहे रे? याच्यामध्ये मी 1-1 नाव देतो दोघांना, या दोन्ही ठिकाणी रिॲक्शन सेम येते त्या. फोर्स सेंट्रल ऍक्ट होतं. इक्विडिस्टन्स वरती नाही. इक्विडिस्टन्स वरती नाहीये. ओके. मेंबरची पोझिशन सर. मेंबरची पोझिशन. ओके. आणखी युनिफॉर्म क्रॉस सेक्शन कोणीतरी म्हणतंय. ओके. फॉरगेट अबाउट दिस लास्ट वन. ते थोडंसं म्हणजे डिव्हर्टिंग टू दी इश्यू होईल ते, म्हणजे आपला जस्ट कन्सिडर दोज फर्स्ट थ्री. इथं पुन्हा नंतर तो येईल मला जे सांगायचं त्या पद्धतीने तो पुढे येऊन जाईल तो. जर का तुम्ही इथं बघितलं, याच्यामध्ये जर का आपण व्हर्टिकल लाईन ड्रॉ केली याच्यामधनं अलॉंग द एफ, आणि याच्यामध्ये जर का अलॉंग द एफ आपण लाईन ड्रॉ केली तर काय होईल रे? मिरर इमेज. मिरर इमेज होईल. म्हणजे त्याचे इक्वल 2 पार्ट तयार होतील. बरोबर ना? येस Yes, sir. दॅट इज कॉल्ड एज अ सिमेट्रिकल. बरोबर ना? सिमेट्रिकल. सो दोज टू आर दी सिमेट्रिकल. म्हणजे ही जी ट्रस आहे आपली ती सिमेट्रिकल ट्रस आहे. आणि ज्या वेळेस सिमेट्रिकल ट्रस असते म्हणजे काय की त्याच्या लेफ्ट साईडचा पोर्शन, राईट साईडचा पोर्शन हे दोन्ही सेम असतात. राईट साईडला ऍक्ट होणारा लोड, लेफ्ट साईडला ऍक्ट होणारा लोड दोन्हीकडचे सेम असतात. राईट साईडचं डिस्टन्स, लेफ्ट साईडचं डिस्टन्स सेम असतं. त्या केसमध्ये त्या ट्रसला आपण परफेक्ट ट्रस म्हणणार. त्याच्यामुळे दोन्ही साईडच्या सपोर्टला येणारी जी रिॲक्शन असते ती आपली सेम राहते. दिस इज एन ऑफ अ परफेक्ट सिमेट्रिकल ट्रस. कधी म्हणायचं सिमेट्रिकल ट्रस? जर का त्याची मिरर इमेज तयार होत असेल, आपण जर का व्हर्टिकल सेक्शन ड्रॉ केल्यानंतर, सध्याला फक्त व्हर्टिकल लक्षात ठेवा, त्या केसमध्ये आपण त्याला सिमेट्रिकल ट्रस म्हणणार. मी जो इथला पुसलेला होता, खोडलेला आहे, त्याला जर आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ केली असते सेंटरमधनं तर ते सुद्धा मिरर इमेजेस होत होतं. परंतु आपल्या कंडिशनमध्ये सूट होत नव्हतं म्हणून मी त्याला रब केलं होतं. ते लक्षात आलं इथलं? येस सर. सो पहिल्या फेजमध्ये आपण काय केलं? वी हॅव जस्ट कॅल्क्युलेटेड द रिॲक्शन्स ॲट द सपोर्ट. मग तुमची ती मेथड ऑफ जॉईंट तुम्ही अप्लाय करा किंवा मेथड ऑफ सेक्शन अप्लाय करा, काही हरकत नाही आहे. परंतु जर का ट्रस तुमचा अदर दॅन कॅन्टिलिव्हर असेल तर पहिल्या स्टेपमध्ये आपल्याला कंपल्सरी त्याच्या सपोर्ट रिॲक्शन्स काढायच्या असतात. ओके. येस सर. We'll stop here and the remaining part will go for the next lecture. Okay.